राम राम मंडळी, कसे आहात सगळे? तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर सकाळीच व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे, कारण त्याला कारणही तसंच आहे. कारण गेले होते मी बाजारात, कारण बरेच दिवस झाले तुमच्यासोबत कोणतीच रेसिपी नाही शेअर केली. यापूर्वीचे जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला दिसलं असेल की मी बऱ्याच रेसिपीज शेअर केलेल्या आहेत. तर म्हटलं आज खूप दिवसांनी छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर त्यासाठी फ्रेश भाज्या आणायला मी मार्केटला गेलेले. येताना आपलं नेहमीचंच देवांना फुलं, दूध, बाकी सगळ्या गोष्टी घेऊन आले. तर चला, सगळ्यांची आवडती पावभाजीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी आशा करते की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि अशा स्टाईलने पावभाजी करा. 2 पावाच्या ऐवजी 4 पाव खाल, हा माझा विश्वास आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीची पावभाजी ट्राय करा. तर काय झालं आहे, सुरुवातीला ना सगळ्या भाज्या मी व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत. सगळ्या भाज्या मी एकत्र नाही उकडवत, वेगवेगळ्या उकडवते. कारण वेगवेगळ्या उकडलं ना की त्याचा स्वाद चांगला लागतो आणि असं उग्रट वास येत नाही कुठल्याही भाजीचा. तर फ्लावर मी कट करून घेतला आहे, चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे, मटार पण धुवून घेतले आणि कुकरमध्ये हे मी 2 वेगवेगळ्या डब्यात उकडायला ठेवणार आहे. तर पहिलं खाली फ्लावर ठेवलं आहे, वरती मटार ठेवलं आहे, त्याच्यावर झाकण ठेवून मी बटाटे उकडायला ठेवलेले. आता ह्या आपल्या कुकरच्या अंदाजानुसार हे स्मॅश होईपर्यंत आपल्याला चांगलं म्हणजे मऊ होईपर्यंत आपल्याला कुकरला शिट्या करायच्या आहेत. माझ्या एक 5-6 शिट्यांमध्ये व्यवस्थित भाज्या उकडून जातात. आणि जोपर्यंत या भाज्या उकडत आहेत तोपर्यंत म्हटलं आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर सगळ्यात आधी मी कांदे कट करून घेतलेले आहेत आणि कांदे कट करतानाच लक्षात आलं की मी मिरच्या तर भिजत घातल्याच नाहीत, म्हणून म्हटलं आधी पहिल्या ह्या लाल मिरच्या भिजत घालायच्या आहेत. त्याच्यामध्ये काश्मीरी मिरच्या पण आहेत आणि आपल्या शंखेश्वरी मिरच्या पण आहेत. समप्रमाणात घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं. पण भिजत घालण्यापूर्वी त्याच्यातल्या बिया काढायला विसरायचं नाही. बिया मात्र व्यवस्थित काढून घ्यायच्या. आणि आता हे मी असे कांदे रफली कट केलेले आहेत, कारण हे नंतर मी चॉपरने कट करणार आहे. शिमला मिरची पण मी रफलीच कट करून घेतलेली आहे, कारण हाताने इतकं बारीक चिरत बसायला नाही होत. त्यामुळे असं रफली कट करून मी आता हे सगळं चॉपरला लावणार आहे. तर एक बॅच तर मी कांद्याची करून घेतलेली आहे आणि आता सेकंड टाईम मी परत चॉपरला कांदे टाकते. पण झालं आहे असं, कदाचित त्याची धार गेलेली आहे, त्यामुळे खूप जोर लागतो आहे ते कांदे चिरायला. पण ठीक आहे, हाताने चिरण्यापेक्षा तर एनी टाईम देतो. तर अशा प्रकारे मी कांदे, टोमॅटो आणि आपल्या शिमला मिरची चिरून घेतली. आणि आता लसूण आणि या लाल मिरचीची आपल्याला पेस्ट करायची आहे. आलं, कोथिंबीर काही घालायचं नाही आहे, फक्त ही लाल मिरची आणि लसूणची पेस्ट, थोडंसं हे मिरचीचं पाणी घालायचं आणि छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बघाल ना तर ह्याचं खूप पातळ पाणी करतात, पण त्यांच्याकडे भरपूर क्वांटिटी असते म्हणून करतात. आपल्याला तसं काहीच गरज नाही आहे. त्यामुळे आपण आपल्या हवी त्या कन्सिस्टन्सीनुसार आपण ही लाल मिरचीची पेस्ट तयार करायची आहे. आणि बघा, एकदम सुंदर पेस्ट, स्मूथ पेस्ट रेडी झाली आहे. आता ही माझी ऑल पर्पज काय म्हणतात त्याला, हंडी आहे. त्याच्यामध्ये मी सगळंच करते, कारण सगळं व्यवस्थित बसतं याच्यात. तर मी गरम बटरमध्ये जिरं घातलं आहे फोडणीला. मोहरी वगैरे घालायची नाही, फक्त जिरं घालायचं आहे. आणि बटर करपू नये म्हणून 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे. आणि आता हा बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी कांदा परतलेला आहे आणि जोपर्यंत कांदा व्यवस्थित परतून मऊ होत आहे तोपर्यंत मी आपले बटाटे सोललेले आहेत. तर बटाटे पण व्यवस्थित सोलून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्हाला हे दिसत असेल की मटार आणि आपले फ्लावर पण चांगलं उकडलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आणि शिमला मिरचीसुद्धा चांगली मऊ होईपर्यंत परतायची. अशा प्रकारे जर तुम्ही शिमला मिरची परताल ना पावभाजीमध्ये, खूप छान फ्लेवर येतो. ते सगळं उकडून आपण टाकतो ना, त्याच्यात काही ती शिमला मिरची गळून जाते. आणि ही माझी लेक आली होती थोडंसं टाईमपास करायला, तर तिच्याबरोबर थोडा गप्पा मारत मारत आपला स्वयंपाक चालू होता. मध्ये मध्ये तिचं पण लुडबुड चालू होती, गाणी म्हणत होती. मुलांचं असंच असतं, काम करायला घेतलं की मध्ये मध्ये करणार आणि बसून गप्पा मारायचं म्हटलं की यांना 100 कामं सुचतात. असो, मुलं म्हटलं की होतच असतं. आता आपल्याला नेहमीचंच पावभाजी मसाला, लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर आणि हळद आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छानपैकी हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. कारण
कसं आहे ना, जितकं तुम्ही पावभाजीला ह्या भाज्या सगळ्या परताल ना तेवढा जास्त टेस्ट येते. तर बघा असं मस्त मी परतून घेतलं आहे आता. आणि आता स्मॅशरच्या साह्याने हे थोडंसं आपल्याला स्मॅश करायचं आहे. कारण झाकण ठेवा नाही तर नका ठेवू, तुमच्यावरती आहे, पण काही गरज नाही. मी पण अगदी थोडा वेळ ठेवलं होतं आणि नंतर लगेच काढून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, कारण नंतर आपल्याला ते सगळं स्मॅश करायचंच आहे. असं स्मॅशरच्या साह्याने व्यवस्थित आपण स्मॅश करून घेणार आहे. आणि आपले जे उकडलेले बटाटे आहेत ते आपल्याला कुस्करून त्याच्यात टाकायचं आहे. तुम्ही सगळ्या भाज्या एकत्र पण बाहेर स्मॅश करू शकता, पण मी हे भाजीमध्येच करते. छान असं व्यवस्थित मिळून येतात गोष्टी. आणि बटाटे पण चांगले स्मॅश केले. आणि आता हे मटार आणि फ्लावर हे सुद्धा जे मी स्मॅश केलेलं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं त्याच्यामध्ये मिळून येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये आता घालायचं आहे पाणी. जे आपण लाल मिरचीची पेस्ट आणि ह्या भाज्यांचं पाणी होतं ते पाणीसुद्धा आपल्याला याच्यात घालायचं आहे. पण त्यापूर्वी हे चांगलं स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. बघा किती छान भाजी अशी मिळून आली आहे आणि सुंदर दिसतं एकदम. कोणताही कलर न घालता, बीट पणही घातलेलं नाही आहे मी. आणि छानपैकी आपल्याला भाजी सगळी मिक्स करायची आहे. थोडंसं जर तुम्हाला पातळ हवं असणार आहे तर तुम्ही पाणी घालू शकता. जर इच्छा नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. मी थोडंसं पाणी घातलं होतं हे सगळं मिळून येण्यासाठी. आणि परत स्मॅशरच्या साह्याने व्यवस्थित भाजी मी स्मॅश करून घेतली आहे. आणि आता थोडा वेळ आपल्याला ही अशीच झाकून ठेवायची आहे. जास्त वेळ नका ठेवू झाकून, थोडाच वेळ झाकून ठेवली तरी चालेल. आणि आता मात्र एक ह्या भाजीला मॅजिक टच आहे. यात काय करायचं आहे, आपल्याला तडका पॅनमध्ये बटर घ्यायचं आहे. आपल्याला चवीनुसार आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे याच्यामध्ये. तुम्हाला जसं कमी तिखट हवं असेल तसं. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे व्यवस्थित बटरमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं एकजीव होईपर्यंत. आणि ही फोडणी आपल्याला आपल्या पावभाजीमध्ये घालायची आहे. इतकी जबरदस्त टेस्ट येते ना, तुम्ही अशा प्रकारे वरतून थोडीशी पावभाजीचा मसाल्याचा तडका द्याल तर. खरंच एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. माझ्या घरामध्ये माझी पावभाजी फेमस आहे. कोणी म्हणजे घरी आलं ना तरी पावभाजीची रिक्वायरमेंट असतेच असते. माझ्या बहिणींना, माझ्या आईवडिलांना, माझ्या मिस्टरांना, मुलीला, सगळ्यांना माझ्या हातची पावभाजी आवडते. अशा प्रकारे पावभाजी खरंच तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा. माझ्यावर विश्वास ठेवा, पण ट्राय करून बघा. खूप खूप टेस्टी लागते. बघा कोणताही कलर नाही, बीट नाही, काही नाही. कारण बीट नाही आवडत आम्हाला. ते पावभाजीत घातलं की खूप गोड गोड लागतं. पण तरीसुद्धा सुंदर कलर आला आहे. आणि एका साईडला मी आता पाव गरम करते. हे पाव मी काही मसाला विसाला टाकून गरम करत नाही, कारण ऑलरेडी मसाल्याची टेस्ट असतेच. तर बघा सुंदर आणि खूप खूप टेस्टी माझी पावभाजी झालेली आहे. तर आता मी माझ्या मुलीला छान गरम गरम पावभाजी सर्व करते. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारे पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.